महत्त्वाची बातमी आहे। पुण्याच्या वैशाली हॉटेलवरती अतिक्रमण विरोधी कारवाई झालेली आहे। 5000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम तोडण्यात आलंय। दिवसभरात पालिकेने 26 हॉटेल्सवरती ही कारवाई केली आहे आणि यापुढेही पालिकेची कारवाई सुरूच राहणार आहे। पुण्यामधील प्रसिद्ध वैशाली हॉटेलवरती अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। तब्बल 5000 स्क्वेअर फूट बांधकाम तोडण्यात आलंय। गेल्या कित्येक वर्षांपासून वैशाली हॉटेल हे या ठिकाणी अशाच पद्धतीने अनधिकृत पद्धतीने आपलं हॉटेल चालवत होतं। मात्र आता ही कारवाई झाली आहे। मंगळवारी दिवसभरात महानगरपालिकेने 26 हॉटेलवरती ही कारवाई केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल आदेश दिल्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर आली आहे। 37,000 चौरस फुटांचं बांधकाम यावेळेला पाडण्यात आलंय आणि यापुढे देखील पुणे महानगरपालिकेची कारवाई ही सुरूच राहणार आहे। 2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये L3 या बारमध्ये ड्रग्ज सेवन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर काल आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। अधिक माहिती घेऊयात। प्रतीक्षा पारखी आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, गेले कित्येक वर्ष अनधिकृत पद्धतीने हे कामकाज चाललेलं होतं हॉटेल्सचं, अखेर हातोडा पडलाय, काय अधिक माहिती? नक्कीच पुण्यातील हॉटेलवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली। ज्या प्रकारे पुण्यामध्ये पब, बार आणि अनधिकृत जे हॉटेल्स आहेत या सर्व हॉटेल्सला यापूर्वी देखील महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आल्या होत्या, परंतु तरीही या नोटीसकडे लक्ष न देता अनधिकृतपणे हे सगळे हॉटेल्स, पब आणि बार हे सुरू होते। त्याच्यामुळे काल आणि आज महानगरपालिकेने हा कारवाईचा बडगा उगारला होता। पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेलवर देखील ही कारवाई झालेली आहे। गेले 2 वर्षांपासून पुण्यातील हे जे वैशाली हॉटेल आहे या वैशाली हॉटेलला पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकाम जे आहे ते काढून घेण्यासाठी वारंवार नोटीस देण्यात आली होती। मात्र त्याच्याकडे कानाडोळा करत वैशाली हॉटेल सर्रासपणे अनधिकृत जागेवर आपलं हॉटेल चालवत होता आणि त्यानुसारच महानगरपालिकेने वैशाली हॉटेलचे जे 5000 स्क्वेअर फुटाचं जे अनधिकृत बांधकाम होतं त्याच्यावर कारवाई केलेली आहे। हे सर्व बांधकाम त्यांनी पाडलेलं आहे। तसंच पुण्यातील 26 एकूण हॉटेल आणि पब, बार यांच्यावर महानगरपालिकेनं कारवाई करण्यात आली होती। किरण, नक्कीच, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रतीक्षा।